हिंदूंची शिकवण आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जातो. धन्यवाद सर्व पाहुण्यांचा मी पुन्हा त्या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. प्रबुद्ध कांबळे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. बातला सुरुवात झाली आहे. खरं तर आदर्श वांगडी विरोधात बायजान 11 मिझिया बदलापूर बी या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला बाल बेल आणि सलामी जोडी दाखल झाली होती. खरं तर नूरा आणि त्याच्या साथीनं निसार भाईजान हा खेळाडू तुम्ही जरूर पाहिला. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी आणि आता तिसऱ्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना खेळाडू तुम्ही पाहता रोहन जाधव षटक क्रमांक पहिला घेऊन दाखल झाला.
रोहन. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता, फटका हा देखील फसलाय. क्षेत्ररक्षक रोहन, जजमेंट थोडंसं चुकलं होतं, परंतु आता अखेर फलंदाज बाद. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक तुम्हाला बाल मिळालेला. स्कोर कार्डवरती 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 सलामीवीर बॅटर आपण जरूर पाहिले. खरं तर नुरा आणि त्याच्या साथीनं रमीज दोन्ही बॅटर आपण पाहतोय. भरपूर चांगला खेळ त्यांचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 सफलता मिळाली रोहनला आणि इथे मात्र तो बाद झाला. 2 बॅटर आता आऊट झालेत. षटक क्रमांक 2 मध्ये ओम देशमुख हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये ओम आलाय. ओम देशमुख हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय जवळजवळ 2 बॅटरला आउट करत असताना धावफलक 6 या आकड्यावरती बिगिट करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल अडबा बाट घेण्याचा प्रयत्न करतोय निसार शेखला तुम्ही पाहताय जो मैदानावरती दाखल झालाय या मॅच मध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय ओम. स्टॅकिंग वरती भाईजान. पुन्हा एकदा अडबा बाटणं खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क इथे देखील नव्हता, त्यामुळेच की काय आता सलग 2 बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतील. 2 चेंडू डॉट आलेत ओम देशमुखच्या माध्यमातून आणि सलग दुसरा बॉल आता तुम्हाला रिधाव पाहायला मिळेल. ओम देशमुख चांगली गोलंदाजी करतोय. यंगस्टर खेळाडू आहे. चांगली कामगिरी त्याची तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे कमीत कमी 50 ते 55 धाबा उभारायला हव्या या मॅच मध्ये. पुढे सरसावले होते, इथे देखील संपर्क नाही आहे. सलगचा तिसरा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर यांचं आगमन झाले. मॅमफ्रॉम ढोके जे बदलापूर वांगणी संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत त्यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला ढोके देखील रिॲक्शन मध्ये दिसेल. त्यांच्या विरोधात जांताराचा कासगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे. तेजस पडबलने एक चांगला जेल टिपलाय आणि अखेरीतून आता मैदान सोडावं लागेल निसार यांना. फलंदाज बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान दिनेश रमेश भोईर जे बदलापूर आणि वांगणी संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून
क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे. दिनेशजी भोईर साहेबांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा डोके संघ खेळत असतो नेहमी ते संघाला बांधत असतात आणि स्वतः एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. चला मंगेशजी भोईर आणि रुपेशजी भोईर यांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. कवितास भोईर, जब्बार बिगिट करण्याचा प्रयत्न, हा देखील फटका फसला आहे. रोहन जाधव थोडेसे प्रयत्न अपुरे पडले. दरम्यान एक सिंगल एक पडे जाईल. नरेश भोईर आमच्या सोबत आहेत जे मात्र ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत आहेत आणि एक चांगले कबड्डीपटू देखील आहेत. आणि कानूरच्या स्पर्धेमध्ये 3 बॉल 3 षटकार मारण्याचा विक्रम नरेश यांच्या नावावरती, परंतु ती स्पर्धा ऑफलाईन होती. यस, जांभळे मैदानावरती 22 धावांची खेळी केली होती नरेशनं. तोच हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या स्कोररच्या भूमिकेत आहेत, हरकत नाहीये. इथे देखील मागचा पाय वाकवला होता, षटकार दाखवायचा होता, नाही जमलं. दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 7 आकड्यावरती. खरं तर बेलुली गावचे उद्योजक, समाजसेवक ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जो संघ येथे मात्र फायनल जिंकणार आहे त्यांच्यासाठी 10,000 रुपयाचं पेट्रोल पाटील पेट्रोल पंपवरती मोफत देण्यात येणार आहे. आणि मोनितजी पाटील साहेबांनी सांगितलंय की एवन जोडी बदलापूरची कॉमेंटेटर राहुलजी चव्हाण आणि महेशजी धुळे यांच्यासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज देऊन त्यांनी सन्मानित केलं. त्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज एवन जोडीला देण्यात आलं. त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांचे मनपूर्वक आभार. 8 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. लेग बाईची एक धाव इथे मात्र ऍड केली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस आले, तेजस पडबल आणि पहिला बॉल एक सिंगल इथे एक पडी जाते. 5 ओव्हरची मॅच आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती धाबा आतापर्यंत 9 आकड्यावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलक पुढे सरकत असताना तेजस बेगिट करण्याचा प्रयत्न होता. बॉटम पॅडच्या मधनं भन्नाट बेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता पूर्णपणे स्थिरावली. 9 आकड्यावरती तुम्हाला धावफलक जरूर पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती 10/9. ऑन साइडला खेळलाय, हा फटका चांगला आहे. मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला धमाका, षटकार. पुढे सर सवरून खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ देखील आता संपन्न झाला आणि धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती धावा 17 धावा.
नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रोहन आलेत गोलंदाजी मार्कवरती. तोहित ओके. पाण्याची गरज असेल तर कळवायचं कारण उन्हाचा तडाखा देखील भरपूर आहे. डॉट बॉलची समाप्ती होत असताना राईट मोर द विकेट. ऑन साईडला बळबला आहे गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू पोहोचतोय भरपूर वेगाने बॉलला तुम फेक करेल एकदा तर एक बडी दुसरीचा प्रयत्न करतात. 2 धाबा मिळतील का पाबा लागेल भरपूर वेगानं या 2 धाबा इथे एकपडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हॅलो माईक चेक हॅलो माईक चेक हॅलो माईक चेक. चला नरेशजी भोईर यांच्या बॅनरला षटकार टोकत असताना हिट केलं होतं ते म्हणजे एजजनं. आणि आता 500 रुपयाचं कॅश प्राइज नरेशजी भोईर साहेबांकडून देण्यात येईल. स्टाईलमध्ये जेल घेण्याचा प्रयत्न फसला. खेळाडू होते डीपमध्ये उपस्थित अबू बखर. गोलंदाज सज्ज होतोय. इथे देखील चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. बोटं विकली होती फिंगर रोल केली होती. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक आपण पाहिलं खरं तर 4थं इथे मात्र समाप्त झालंय आणि धावफलक 4 ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती धाबा आतापर्यंत फलकावरती 20 धाबा. मालिकेवर याची बाईक तुम्ही पाहू शकता. होंडा शाईन कंपनीची बाईक तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर योगीजी राऊत साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक मिळाली त्यांचे मी आभार व्यक्त करू. तर नरेशजी भोईर साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं. त्यांच्या बॅनरला डायरेक्ट चेंडू हिट झाला होता त्यामुळे आता ते कॅश प्राईज आपण देऊन सन्मानित करू एजाजला. नरेशजी भोईर साहेब आपण पाहतोय खरं तर सावरा गावचे उद्योजक आहेत समाजसेवक आहेत आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं एजजला. ते कॅश प्राईज देऊन आपण सन्मानित करतोय. अरुणचा पहिला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. डी बॅक स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरुण वरती आक्रमण चढवलाय. बॉल सीमा पार. षटकार. फौजांच्या बॅटपासून सिक्सर आलाय.
अरुण वरती आक्रमण चढवला. राऊंड द विकेट. अजून एक धमाका. ऑन साइडला बॉलला फेकून दिला. मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. चला डीजी मास्टर रोहित चिपळे आपण कुठे असेल तर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आयोजन कमिटी आपली वाट पाहते. रोहित चला लवकरात लवकर आपण या. चला रोहित चिपळे आपण लवकरात लवकर या. अन्यथा अंतिम दिवसामध्ये आयोजक देखील विचार करतील, त्यामुळे आपण लवकर या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सलगचा तिसरा बॉल मारण्याचा प्रयत्न होतोय. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा दरम्यान. तुम्ही पाहता इथे मात्र अनुभव बोलतोय. दोन बॉलवरती आक्रमण जरूर चढवला अरुण यांच्या, परंतु आता तिसरा बॉल भरपूर वेगाने टाकण्यात आला. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला बाल मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती धाबा आतापर्यंत फलकावरती 32. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचला. बॅटच्या टोएंडला चेंडू स्पर्श झाला आणि निघून झाला स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका. सिक्सर. रुपेशजी भोईर, कविताजी भोईर, मंगेश भोईर आपला विनंती आपण मंचावरती या. ऋतिक भोईर आपली वाट पाहतात. आपला विनंती आहे आपण मंचावरती या. अजून एक ब्लास्ट तुम्हाला बाहेर मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पाच चेंडू मध्ये आपण पाहतोय 4 धमाके. बॅट्समन फौजांच्या बॅटमधून 4 षटकार आलेत. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 44 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. या बॅचमध्ये 24 धाबा आतापर्यंत खर्च केल्या. गोरदास अरुणवरती विश्वास दाखवलाय. षटक क्रमांक 5 खेळ तुम्हाला पाल मिळेल आणि 4 षटकार ठोकत असताना काप बॅटिंग करतोय. नुरा कुहारी बाद झाले, रमेश कुहारी बाद झाले असं वाटलं होतं. आता समीकरण थोडस धाबा कमी पाहायला मिळतील, परंतु हैदराबादवरती फौजान चांगली बॅटिंग करतोय. इथून डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुटकेचा मोका विश्वास आता सोडण्यात आला आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 44. 44 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 45 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या दिनेशजी भोईर साहेब आपण आपला सन्मान आम्ही करू या मुख्य व्यासपीठावरती. दिनेश शेठ भोईर साहेब बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे आमचे कार्याध्यक्ष आहेत दिनेशजी भोईर साहेब. त्यांचा सन्मान या मंचावरती होत असताना नरेशजी भोईर आणि आमचे नितीनजी भोईर साहेब जे स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य मंचावरती होत असताना शुभ सन्मान या मंचावरती होतो. चौवेचाळीस धाबा धावफलकावरती जोडले गेल्या आणि आता 45 धावांचं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. महेशजी धुळे सर, धन्यवाद. चला जर्मन ढोके टीमचे कॅप्टन मंगेश आपण या आणि टीम जांताराचा कासगावचे कॅप्टन नवनाथ राऊत आपण या. आपण टॉस संपन्न करू. उमेशजी भोईर यांना विनंती करतो आपण या आपला शुभ हस्ते टॉस संपन्न करू. चला मॅगी आपण यायचं आहे. आपण टॉस संपन्न करतो. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच असणार आहे.
छापाचा कॉल आणि आलाय काटा. मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न डबा मॅगी आपण या. टॉस जिंकला, निर्णय काय? बॅटिंग. समोर जांताराचा कासगाव संघ आहे. घरच्या मैदानावरती हा संघ खेळणार आहे. नेहमी चांगला क्रिकेट आपण नवनाथ राऊतचा पाहिला आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय पारंपरिक निर्णय नेहमी क्षेत्ररक्षणाचा असतोय, परंतु तुम्ही बॅटिंग स्वीकारले, त्याच्या मागचं कारण? आज बॅटिंग थोडी कमजोर आहे आमची, त्याच्यामुळे बॅटिंग घेतली. समोरचा संघ देखील एक ताकदवर संघ आहे. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे कासगाव टीमला, कारण याच मैदानावरती ते नेहमीच सराव करतात, त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करायची आहे. मी म्हणेन मॅगी, या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला, नेहमीच चांगला क्रिकेट तुम्ही दाखवला. याच मैदानावरती तुमचं जवळचं नातं आहे, कारण रुपेश भोईरनं याच मैदानावरती कासगाव चषकामध्ये बाईक जिंकली आहे मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. त्यामुळे आता या मैदानावरती समोर घरचा संघ आहे, कासगाव संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. काय रणनीती असणार आहे या स्पर्धेमध्ये? 50-60 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि डिफेन्स करू आम्ही. आयोजनाबद्दल 2 शब्द. ऋतिक भोईर यांचं आयोजन चांगलं आहे, त्यांनी फर्स्ट टाइम केलेलं आहे आणि आयोजन पण चांगलं केलं आहे त्यांनी. थँक्यू सो मच. आपल्यासोबत नवनाथ आहेत. नवनाथ, टॉस खरं तर गमावला आहे, आता क्षेत्ररक्षण करायचं आहे, जे हवं होतं ते मिळालं? नक्कीच तेच मिळालं, जे क्षेत्ररक्षण करायचं होतं तेच पाहिजे होतं आम्हाला. तुमच्या घरच्या मैदानावरती मॅच आहे, खरं तर इथे तुम्ही नेहमीच सराव करता. सरावाचा कुठेतरी तुम्हाला इथून मात्र फायदा होईल या मॅचमध्ये खेळताना? नक्कीच KPL पण खेळलो, त्यातून जे उगवते सितारे आम्ही घेतलेत, बघूया आता, त्यांच्यावर विश्वास आहे, बघूया आपण. या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्ही दाखल झालात, खास आकर्षण असं काय पाहिलं या स्पर्धेमध्ये? कारण पहिला वर्ष आहे, परंतु जे 15-20 वर्ष आयोजन करतात त्यांच्या आयोजनाला लाजबल असं आयोजन आपल्याला पार मिळतो. खरं तर आयोजन आम्ही पण केलं, सर्वच आयोजन करतात, पण 50,000ला बाईक कुठेच नसते. क्या बात आहे. थँक्यू सो मच. नवनाथ राऊत होते आपल्यासोबत, ज्यांनी सांगितले की भरपूर चांगली संकल्पना आहे या स्पर्धेमध्ये. 50,000साठी बाईक आहे आणि भरपूर चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळेल. तर टॉस तिथे जिंकलाय टीम जर्मन ढोके संघानं. निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा, इन्व्हाइट केलं जांताराचा कासगाव या टीमला क्षेत्ररक्षणासाठी. आणि आता आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज असतील बदलापूरचा एक पहाडी आवाज बाहेची जुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर, धन्यवाद प्रबुद्ध कांबळे आणि धन्यवाद प्रथमेश ठाकूर. आज तुम्हाला 4 आवाज कॉमेंट बॉक्समध्ये ऐकायला मिळतात. सर्वांचा मनपूर्वक आभार. आणि आपण थेट जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, ज्या ठिकाणी 2 संघांमध्ये लढत चालू आहे. आदर्श बांगणी तर दुसऱ्या बाजूला मेसिया बदलापूर बी हा संघ खेळतोय. 43 धावा 44 धावा बनवण्यात आल्या आणि 45 धावांचं लक्ष्य मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. सलामीची जोडी मैदानावरती खेळते. एका बाजूला तेजस पडबळ संघाचा सरसेनापती आणि त्याला साथ मिळते. या दरम्यान आपण पाहतोय मागे खेळण्याचा प्रयत्न होता, यस्टांच्या पाठीमागे बॉल चालला, परंतु इथे धाव मिळणार नाही. गोलंदाज तोही देत, त्याच्या बरोबर 2 चौकार जरूर आले, 2 चेंडू त्याने डॉट टाकलेत. अर्जुन 3 चौकार आलेले आहेत. माफ करा, आमचे ऑफिशियल स्कोरर थोडेसे कन्फ्यूज आहेत. या ठिकाणी ऑफसाईडला फटका पाहायला मिळाला, तोपर्यंत क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत आणि आता या ठिकाणी फक्त आणि फक्त केवळ एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. पहिल्या षटकामध्ये जवळ या ठिकाणी 13 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. अत्यंत चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळाला आहे. 45 धावसंख्येचं लक्ष असताना आपण पाहतोय सुरुवातीला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये राजेश आदर्श बांगणी संघाने काय जबरदस्त गोलंदाजी केली. 4 षटकामध्ये केवळ 20 धावा होत्या आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये अरुणच्या विरोधात तब्बल 4 षटकार आले, 24 धावा आणि तिथे धावगती थोडीशी वाढवण्यात आली. ती मेसिया बदलापूर बी संघाच्या वतीनं. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आहेत, 24 बॉल आणि आता विजयासाठी गरज असणार एकंदरीत 32 धावांची. 24 बॉल आणि 32 धावाचं इक्वेशन या मॅचमध्ये असणार आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. अत्यंत चांगली स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा जय भवानी मित्रमंडळ सावरे व संत वामन बाबा भजन मंडळ सावरे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जनार्दन भोईर स्मृती चषक व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक. या ठिकाणी आपण पाहतो ऑन स्क्रीन तुम्हाला होमसाईड MTC लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला
या ठिकाणी पाहायला मिळेल. हे आमचं मुख्य समालोचन कक्ष अतिशय सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय. कव्हरिंग चालू आहे. सर्व ऑफिशियल कॅमेरामॅनचं कौतुक करावं तितकं कमी आहे. बॉल चालला ऑन साईडला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय तेजस पडवलच्या बाडमधून. धमाकेदार षटकार. कॅमेरामॅनचं कौतुक करावं तितकं कमी आहे. वैशिष्ट्य राहिलेलं आहे ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं. अत्यंत चांगली या ठिकाणी वाहिनी आहे. फार कमी वेळेमध्ये प्रथमेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करणारी वाहिनी आहे. ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट. बॉल चाललाय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. कव्हर पॉइंटला बीट करत बॉल सीमा पार. आणखीन एक 4. थँक्यू. धाबा धाव फलकावरती चौकारानिशी आपण पाहतो 23 धाबा. काय जबरदस्त सुरुवात केली आहे तेजस पडवलने. वेल बिगिन इज हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटते. आणि तसाच या ठिकाणी खेळ मैदानामध्ये चालू आहे. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंटला. आणखीन एक बॉल जाईल. वॅकंट एरिया होती. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना तेजस पडवल. मैदानाचा असा कोणता कोपरा नाहीये जिथे तेजस पडवलचा फटका नाहीये. बॉल सीमा पार. 4. बॉल आणि 27 वरती तो सुद्धा नाबाद खेळतोय. चांगले बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये यंगस्टर गोलंदाज मेझिया बी बदलापूर संघाकडून अक्षय निसार भाई शेख भाईजान यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॉल डीप मध्ये चाललाय. जेव्हा प्रबुद्ध कांबळे आणि निसारबाई शेख यांच्यामध्ये चर्चा झाली मुख्य मंचावरती तेव्हा निसारबाई शेख यांनी सांगितले की आज तरी आम्हाला जिंकावंच लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 28. परंतु या मॅचमध्ये धमाकेदार सुरुवात झालेली आहे. 45 धावसंख्येचं लक्ष असताना जी सुरुवात व्हायला हवी खऱ्या अर्थाने ती सुरुवात आदर्श बांगणी संघाला या ठिकाणी करून देत असताना हे 2 सलामीवीर खेळाडू एका बाजूला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला संघाचा सरसेनापती संघाचा बॅकबॉन खेळाडू तेजस पडवळ. सध्या बदलापूर प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून तुम्हाला हा खेळाडू सुद्धा पाहायला मिळणार आहे. आयकॉनच्या भूमिकेत असणारे PP रेव्हेंजर्स नाहीतर शैलेश वडनरे यांच्याच संघामध्ये ज्यांनी जी स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे त्यांच्याच संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अभिषेक शेल्टर्स या संघामध्ये हा खेळाडू खेळणार आहे. सॉरी नक्कीच आपण पाहतो PP रेव्हेंजर्समध्ये अक्षय देशमुख आहे. ही माहिती आम्हाला आयोजक आमचे ऋतिक भोईर देतात. थोडंसं मी सुद्धा कन्फ्यूज होतो. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ संपलेला आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा झालेले आहेत. 18 बॉल आणि आता रोशन फराड राजेश भगत आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात 18 बॉलमध्ये आता समीकरण सोपं झालेलं आहे अशी चर्चा आता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा चालू झालेली आहे की 16 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. 18 बॉल 16 धावांची गरज. दर्जेदार स्पर्धा. काय स्वरूप या स्पर्धेला देण्यात आलंय. खऱ्या अर्थाने या सीझन मधील डे फॉर्मॅटची ही शेवटची स्पर्धा असणार आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो प्रत्येक संघनायकाच्या तोंडून त्याचं कौतुक सुद्धा होतंय की 50,000 रुपयाचं पारितोषिक असताना सुद्धा या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा मला बाईक पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. आगळं वेगळं आयोजन आहे. राजेश आम्हाला सांगतात 18 बॉल आता 16ची गरज आहे. गोलंदाज जब्बार. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला आपण पाहतो चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. एक टप्पा घेतलाय जरूर परंतु चेंडूला अडवण्यास सुद्धा आलेला आहे. एकच धाव मिळेल अर्जुनला आणि आता 1 धावेवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. तेजस पडवलला माहिती आता सामना सोपा आहे. सहज सोप्या पद्धतीने सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो हे त्याला माहिती आहे कारण 18 बॉल 16 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती घेतली सिंगल म्हणजे येणारे 17 बॉल आता 15 धावांची गरज आहे. एक मोठी मॅच. मिझिया बी बदलापूर एका बाजूला
नूरा, रमीज सारखे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला तेजस पडवळ असेल, रोहन असेल, अरुण असेल, ओम देशमुख असेल, प्रबुद्ध कांबळे असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. अर्जुन सुद्धा आहेत. काय मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अखिल आंबेकर यांना सुद्धा पाहू शकता. नुकताच मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीज पटकावली आहे. हो, या दरम्यान ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लेन, फिरकीचं आक्रमण होत आहे. कदाचित आपण पाहतोय थोडंसं संभ्रमात टाकलंय यावेळेस फलंदाज तेजस पडवळला. चेंडू डॉट आलाय. जर इथून अशी गोलंदाजी केली ना तर या सामन्यामध्ये सुद्धा राजेश कमबॅक जरूर होऊ शकतो. ओ शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज होती. मागे चालला बॉल आणि इथे एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. फक्त आणि फक्त केवळ एक धाव. पाहुण्यांचं आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत राहील. सन्माननीय विष्णूजी गायकर, सन्माननीय मोहनजी गायकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऋतिक भुईर यांना तुम्ही पाहताय. छोटा पॅकेट बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आणि या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. काल सुद्धा अगदी आपण पाहिलं तर बदलापूर गावामध्ये कबड्डी पाहण्यासाठी ऋतिक भुईर उपस्थित होते आणि आज लगेच सकाळच्या सत्रामध्ये इन ॲक्शनमध्ये ही आयोजकाची जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे. बरोबर सकाळी 7 वाजता या ठिकाणी ते उपस्थित आहेत. कारण स्पर्धा यशस्वीरित्या पार कशी पाडली जाईल याकडे त्यांचं अधिकाधिक लक्ष. याच दरम्यान आपण पाहतो बेस्ट फिल्डरसाठी ज्यांच्या वतीनं स्पोर्ट्स शूज देण्यात आलेले आहेत ते आमचे निलेश कराळे यांचे मनपूर्वक स्वागत. मयूर भुईर आणि पवन भुईर यांचे मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज जब्बार. ओ या दरम्यान लाईन अप्रतिम पाहायला मिळतीये. शेवटचा बॉल आणि आता शेवटचा बॉल सुद्धा राहिला गोलंदाज जब्बारच्या नावावरती. 18 बॉल 16 धावांची गरज होती. या षटकामध्ये फक्त 2च धावा आलेले आहेत. मगाशी चर्चा चालू होती की हा सामना कधी टर्न होऊ शकतो आणि हो, ती यावेळेस मिझिया बदलापूर बी संघाने करून दाखवलेले आहे. 18 बॉल 16 धावांची गरज होती. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 14 धावांची गरज आहे. परंतु जमेची बाजू आदर्श वांगणी संघाकडे ही आहे की अद्यापपर्यंत एकही गडी त्यांनी गमावलेला नाहीये. म्हणजे 10 विकेट्स त्यांच्याकडे राखीव आहेत. याच दरम्यान अनिलजी भोपी अंबेशिव यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. आमचे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रसाद भोईर यांचे ते सासरे भाऊ आहेत. स्वागत आहे आपलं. जवळचे संबंध आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी भोईर परिवाराचे परम स्नेही आहेत ते. 12 बॉल आणि आता 14 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, फॅन्टास्टिक मॅच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरचे आपल्याला पाहायला मिळतात. जिथे 18 बॉल 16 धावांची गरज होती. 2 धावांचं षटक हाताळलं जब्बार कोहारीने आणि या सामन्यामध्ये जी क्षमता असते ना ती मात्र दाखवून दिली आहे प्रतिस्पर्धी टीमला. 12 बॉल आता 14 धावांची गरज. सामना रंगणार. या मॅचमध्ये कोण जिंकणार हे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. कदाचित आपण पाहतोय जर गोलंदाजी चमकली ना तर मैदानाच्या आतमध्ये मिझिया बदलापूर बी हा संघ सुद्धा ऋतिक कमबॅक करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय. प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरताना हेच म्हणत असतो, येस आय कॅन डू इट, हो मी करू शकतो, आणि ते त्यांनी करून सुद्धा दाखवलंय. 12 बॉल 14 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज सज्ज झालेत. वाहिद, आदर्श बांगणी संघाच्या खेळाडूंना विनंती राहील, रोहन खेळाडू कक्षामध्ये सगळ्यांनी बसायचं विनंती राहील. 12 बॉल 14 धावांची गरज. 12 बॉल 14 धावांची गरज आहे. लेफ्ट हँडेड बाट्समॅन स्ट्राईक एंडला आदर्श वांगणी संघाचा आदर्श खेळाडू आहे तेजस पडवळ. पहिला बॉल यावेळेस बदनाट वेग, जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिलाच बॉल आपण पाहतो वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वाईदने मात्र कमालीचं षटक हाताळण्यासाठी सुरुवात केली आहे. या सामन्याचं हे प्रतिबिंब आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय जर वापसी मिळवायची असेल तर हे षटक या मॅचला कलाटणी देणारं ठरेल. 12 बॉल 14 धावांची गरज आहे. एक एक डॉट चेंडू सोन्याच्या भावाप्रमाणे. जरी सोन्याचा भाव कमी जास्त होत असेल तरी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय एक एक बॉलची एक एक धाबेची किंमत भरपूर महत्वाची आहे. कारण या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईक सुद्धा आहे
मॅन ऑफ द सिरीज साठी 3 मॅच मध्ये ज्या धावा इथे मात्र काउंट केल्या जाणार आहेत त्याच खेळाडूला मालिकावीराचा किताब सुद्धा दिला जाईल. होंडा शाईन ही बाईक तुम्ही पाहताय स्वर्गीय नारायण राऊत यांच्या स्मरणार्थ सन्माननीय बदलापूरचे नामांकित उद्योजक वायर कंपनीचे योगेश नारायण राऊत यांच्या वतीने ही बाईक देण्यात आलेली आहे. एक सिंगल एकवटली गेली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या पुढे सरकते आहे परंतु स्ट्राईक सुद्धा रोटेट करण्यात आली आहे. जी मात्र तेजसकडे होती ती आता अर्जुनकडे आहे. हो लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत जणू काही शाहरुख खान प्रमाणे त्यांनी हात बाहेर काढलेत. केपी सर एस इट इज व्हाईट बॉल. अवांतर धाव इथे मिळते. पहिला डॉट बॉल आणि कुठेतरी त्याची भर करत असताना आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय. चांगलं कमालीचं षटक त्याला हाताळायचंय. जर इथून वापसी मिळवायची असेल गावागावांमध्ये नाक्या नाक्यांवरती चर्चा करायची असेल तर हा सामना टर्न करावा लागेल. परंतु बॉल चाललाय यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय अर्जुनने सुद्धा. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बारकवारीने टाकलेलं षटक त्याच्यावरती भाईजान खऱ्या अर्थाने पाणी फेरले गेले कारण षटकार आल्यानंतर या सामन्याला पूर्णपणे वापस या ठिकाणी खेचून आणलाय आदर्श वांगणी संघाने. कमालीची बॅटिंग करतायत. सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत असताना हे दोन खेळाडू तुम्ही पाहतायत. येणारे 9 बॉल आता 6 धावांची गरज. हो यावेळी शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. यस्टान लगेच बॉल चालला एसटी रक्षकाकडे तोपर्यंत विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. डावाला खिंडार पडण्याचं काम मैदानावरती स्वतःच या ठिकाणी करत असताना आदर्श वांगणी संघ फलंदाज होईल बाद. मिळणार सांघिक यश. पहिला धक्का फलंदाज बाद. सुंदर अगदी आपण पाहतो पुन्हा एकदा वापसी मिळवली आहे. कदाचित षटकार आल्यानंतर सुद्धा या गोलंदाजाकडे क्षमता आहे. व्हेरिएशन भरपूर चांगले. टप्पा अचूक आहे वाईटकडे. जर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर हे शेवटचे 2 बॉल फार इम्पॉर्टंट असणार आहेत. म्हटलं जातं ना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करें साफ गलत बात है. 2 बॉल या ठिकाणी अप्रतिम टाकावे लागणार आहेत. स्ट्राईक एंडला तेजस पडवळ संघाचा सरसेनापती. 8 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 6 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेन यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला वळवलाय. तिथे डीप स्क्वार लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. मिळेल फक्त सिंगल धाव. 7 बॉल विजयासाठी 5 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल. मैदानावरती अखिलेश आलेत. ही जोडी 2 लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती आपण पाहतोय. एक वेगळी रणनीती असते नेहमीच आदर्श वांगणी संघाची. जेव्हा मात्र एक फलंदाज बाद होतो तेव्हा सातत्याने अखिलेश मैदानावरती संघाचा डाव सावरण्यासाठी येत असतात आणि आता मैदानावरती उपस्थित सुद्धा झालेले. स्ट्राईक एंडला अखिलेश शेवटचा बॉल. हो यावेळेस फटका उडवलाय. बॉल चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध जेव्हा जेव्हा आदर्श वांगणी संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा आदर्श वांगणी संघाच्या अकेला धावणारा खेळाडू म्हणजे अखिलेश आंबेकर. बॉल सीमा पार. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय आदर्श वांगणी संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय संघाचं प्रथमतः हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक मिझिया बदलापूर बी संघ आपलं सुद्धा भरपूर सारं कौतुक. आपण सुद्धा अत्यंत चांगले खेळले आहेत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊ नो डाऊट तेजस पडवळ ज्यांनी जवळ जवळ 16 चेंडू 36 धावांची इनिंग साकारली आहे. संघाचा सरसेनापती बॅकबॉन खेळाडू तेजस ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या आपण तेजस देऊया मॅन ऑफ द मॅच. या केपी येतात.